स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज। सियावर रामचंद्र की जय। पंचवटीच्या जंगलात रामाच्या पर्णकुटीच्या बाहेर एक महाभयंकर युद्ध सुरू आहे। खरं तर हे युद्ध शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आहे आणि हेच युद्ध या जगतपिता ब्रह्मदेवाच्या ठरलेल्या गोष्टीनुसार होत आहे। झाड तोडायचं असेल ना तर फांद्या छाटाव्या लागतात। सोपा नियम आहे ना। म्हणजे एखादं झाड फांद्या न छाटता उखडलं किंवा पाडलं तर ते जास्त नाश करण्याची शक्यता असते। त्यामुळं ज्याला मोठं झाड पाडायचं आहे ना तो आधी नुकसान करू शकणाऱ्या, म्हणजे पडल्यावर अन्य ठिकाणी पडून नुकसान करू शकणाऱ्या फांद्या आधी काढतो आणि मग सरळ उरलेलं झाड असं मस्तपैकी बाजूला केलं जातं। तसं रावण नावाचं झाड पाडायचं असेल, जमिनीपासून उखडायचं असेल तर त्या झाडाच्या फांद्या काढून टाकणं आवश्यक आहे आणि मला वाटतं ही फांद्या काढण्याचीच प्रक्रिया सुरू आहे। काय एक एक नियोजन करून ठेवतो ना देव। म्हणजे आपण नेपथ्याचा विशेष पुरस्कार नाटकात देतो, दिग्दर्शकाचा पुरस्कार देतो, अभिनयाचा देतो, संवादाचा मिळतो। तसा ब्रह्मदेवानी महादेवाच्या वरदानावर तोड काढण्यासाठी केलेली ही व्यवस्थाच कशी उत्तम आहे बघा। म्हणजे रामचंद्रांना वनवास, त्यांनी वनात यावं, तिथे शूर्पणखेनं यावं, शूर्पणखेनंच काय यावं, दुसऱ्या कोणत्या राक्षसीला काय जमलं नसेल ते, तिचा अपमान काय व्हावा, त्या अपमानाची खबर तिने खराला काय कळवावी, खराकडं आपली बहीण सुरक्षित म्हणून रावणानं काय ठेवावी आणि मग खराने आपल्या राक्षसांना काय पाठवावं, हजारो राक्षसांचा मृत्यू काय व्हावा आणि उरलेल्या मृत्यूच्या दाडात घेऊन खराने स्वतः काय जावं। हो, प्रचंड माजलेल्या या दैत्यानिशी रामचंद्रावरती खर चाल करून येतोय। कारण दूषण गेलाय आणि दूषणापाठोपाठ त्रिशराचाही वध झालाय आणि आता खर रामचंद्रांना म्हणतोय, अरे मर्त्य मानवा, तुला माझ्यासोबत लढावं लागेल। त्या थोड्याशा पराक्रमी असलेल्या राक्षसांना मारून तू उगाच गर्वोन्मत्त होऊ नकोस। आता माझ्याशी लढशील तेव्हा तुला कळेल। रामचंद्र आजच्या युद्धात जरा मजा करायच्या मूडमध्ये आहेत। म्हणजे आजवर कधी रामचंद्रांनी समोरच्या शत्रूची हेटाळणी केलेली नाहीये। त्याला विचारलंय रीतसर, आधीच्या कोणत्याही राक्षसाला मारताना बघा तुम्ही, त्याला रीतसर विचारलंय की बाबा कोण आहेस तू, का हे धंदे करतोयस, कशा करता या सगळ्या गोष्टीत अडकलायस, तू ऐक माझं, हा त्रास देऊ नकोस। म्हणजे अगदी बायकोला पकडल्यावर सुद्धा त्या राक्षसाला म्हटले होते, अरे सोड, असं नको करू। पण इथे मात्र त्यांची जरा गंमत करायची मूड येते। ते म्हणतात, अरे तू मोठा पराक्रमी आहेस, तुझे 7,000 तर मी मारून टाकलेत, तुला काहीच करता आलं नाही, त्या दूषणाला मारलंय, त्रिशराला मारलंय, त्यालाही काही करता आलं नाही, तेव्हा तू काहीच करू शकला नाहीस, आता काय करणार आहेस? उचकवणंही आला म्हणतात। देव सुद्धा ही प्रक्रिया पार पडतो आणि जे लोकांनी उचकवलं म्हणून उचकतात ना त्यांनी लक्षात ठेवायचं, समोरचा शत्रू, तुमचा विरोधक, तुमचं नुकसान करू पाहणारा, शब्द कोणताही वापरा, विरोधक वापरा, शत्रू वापरा, नुकसान करू पाहणारा वापरा किंवा कोणताही वापरा, तो तुम्हाला उद्युक्त करत असतो चुका करण्यासाठी आणि त्या चुकाला घेऊन तो पुढे जात असतो। अशा वेळी समोरच्यानी उचकावलं म्हणून आपण चुका करायच्या नसतात, स्वतःला सांभाळून घ्यायचं असतं, थांबवायचं असतं, परिस्थिती काय आहे ते बघायचं असतं। ज्याला हे जमत नाही ना त्याचा खरं होतो आणि खराचंही तेच होणार आहे। रामचंद्रांनी उचकविल्यानंतर तो अधिकच त्वेषाने येतोय
आणि आपल्या सगळ्याच राक्षसांना रामचंद्रावरती वार करायला सांगतोय. हो, तो देव आलाय यांना संपवायला. उरलेल्या सगळ्या राक्षसांना आपल्या बाणांनी रामचंद्र यमसदनी पाठवायला सुरू करतात. आणि हे जे चाललंय ना ते बल्कमध्ये आहे. म्हणजे एक बाण मारायचा शेकडो संपले, दुसरा बाण मारायचा शेकडो संपले. अंगावर येण्याच्या आधीच राक्षस संपून चाललेत. म्हणजे आंब्याचं झाड गदा गदा हलवावं किंवा एखाद्या फळाचं झाड गदा गदा हलवावं आणि फळं अशी पटापटा पटापटा जमिनीवर पडावीत, तशी एकेका बाणासरशी राक्षस जमिनीवर पडू लागलेत. आणि पंचवटीच्या भूमीवर आता जागा शिल्लक राहते की नाही असं वाटू लागलंय. कारण अवाढव्य राक्षस एक तर पडलेत, आता उरलेले एकमेकांच्या वरती त्यांची मृतदेह पडायला लागली आहेत. भयंकर दिसू लागली आहे ही भूमी. आणि एक एक गट असा राक्षसांचा जमिनीवर कोसळला की रामचंद्र अगदी छद्दिमपणे हसत खराकडे बघतायत आणि म्हणतात, येणार आहेस ना तू, करायचं ना तुला युद्ध. म्हणजे मला तर ते दृश्य अगदी म्हणजे साऊथच्या चित्रपटामध्ये जे दृश्य आणतात ना की चल आजा आजा असं म्हणून तो नायक असा पटापट पटापट माणसाचे गुच्छच्या गुच्छ पकडून एकमेकावर आदळून मारत असतो आणि ते समोर समोर चालत जात असतो आणि तिकडून त्या खलनायकाची अशी आग आग होत असते अंगाची. तसंच काहीसं खेळतायत रामचंद्र खराच्या सोबत. त्याची हेटाळणी करणं चाललंय, त्याला उचकावणं चाललंय. आणि खर या प्रत्येक हेटाळणीच्या सोबत आपल्या राक्षसांचा एक समूह रामचंद्रावरती पाठवतोय आणि तो तिथेच गतप्राण होऊन पडतोय. आता उरलंच नाही कोणी मारायला अशी स्थिती रामचंद्रांची आली आहे. कारण महर्षींनी दिलेलं ते अक्षय पात्र, अक्षय भात, ज्यात कधीच बाण कमी पडणार नाहीत असं ते भात, ज्यात अनेक देवी देवतांचे दिव्य दिव्य अस्त्र आहेत, कितीतरी ऋषीमुनींचा आशीर्वाद त्याच्यामध्ये आहे. आणि या सगळ्या आशीर्वादाला घेऊन रामचंद्र निघालेले आहेत. ही सगळी बाण त्या राक्षसांना संपवत संपवत चालली आहेत. आणि आता स्थिती अशी आली आहे की खराच्याकडं आणलेल्या 14,000 सैनिकांच्या पैकी कोणीच उरलेलं नाहीये, कोणीच उरलं नाहीये. मृतदेहांच्या वरती उभा एकटा खर, उभा एकटा खर. स्वतःच्या अहंकारासाठी, चुकीच्या आग्रहासाठी आपल्या सगळ्या वंशाला संपवून या मृतदेहाच्या उरावर खर उभा आहे. आणि या खराला आता त्याची शिक्षा मिळणार आहे. काय अधिकार असतो तुम्हाला तुमच्या आग्रहाकरता सगळ्या लोकांना मारण्याचा? बरं, दुराग्रहासाठी, नुसत्या आग्रहासाठी नाही, दुराग्रहासाठी मारण्याचा. रामचंद्रांनी आता हा खेळ संपवायचं ठरवलाय. आपल्या भात्यातून एक दिव्य अग्निबाण काढलाय आणि हा अग्निबाण खरावरती चालवलेला आहे. रामबाणच तो. या सगळ्यांच्या पतनानंतर सगळ्यांच्या मृत्यूवरती, मृतदेहावरती उभा असलेला खर रामाच्या अग्निबाणांनी तिथेच होरपळून मरतो, तिथेच संपतो. त्याची राख राख होऊन जाते. आणि या रामचंद्रावरती सगळे देवता ऋषीमुनी पुष्पवर्षाव करून रामाचे आभार मानतात. कारण आज दंडकारण्य, जनस्थान नगरी, हा पंचवटीचा परिसर या राक्षसांच्या जाचातून मुक्त झालेला असतो. इकडे सगळ्यांना आनंद होतोय, पण या भयंकर राक्षस संहाराने घाबरलेले काही लोक मात्र रावणाच्याकडे जाण्याचा विचार करतायत. काय होतंय तिकडे गेल्यावर हे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.